सगळ्यांना छान अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज काहीतरी वेगळा ब्लॉग घेऊन आलोय आम्ही कारण म्हणलं चला रोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी करूयात कारण की सगळ्यांनाच माहिती की रक्षाबंधन जवळ आलेले आहे आणि रक्षाबंधन जवळ येताच आपल्याला वेगळे मिठाई किंवा मग लहान मुलांना चॉकलेट वगैरे द्यायची इच्छा होती। म्हणजे सगळेच भाऊ किंवा छोट्या मुलांना पण काही द्यायचं म्हणलं तर आपण त्यांच्याकडे कॅडबरी सेलिब्रेशन वगैरे घेऊन दिलं। छोट्या मुलींनी राखी बांधल्याच्या नंतर आमचा ध्रुव सुद्धा आज स्कूलमध्ये कॅडबरी सेलिब्रेशन घेऊन गेलाय कारण स्कूलमध्ये राखी सेलिब्रेशनचा आज कार्यक्रम होता। तर मग म्हटलं मला गिफ्ट द्यायला पाहिजे, घेऊन दिलं, ते पाहिलं आणि मग नंतर लगेच म्हणतो की सगळ्या बहिणींचे दात किडतील हे खाल्ल्याच्या नंतर मी असं करतो हे मलाच ठेवतो आणि त्यांना तुम्ही दुसरं काहीतरी घेऊन द्या। चॉकलेट खाल्लेलं चांगलं नसतं म्हणतो, त्याने दात किडतात, याचे नाही किडणार। तर मग त्याचं मन हे झालं, मग डायव्हर्ट झालं, मग त्याला परत पेन्सिल आणि शॉर्पनर आणि ते असं पॅक करून दिलं। मग म्हटलं हे दे तू आता, म्हणलं हे मी खाणार आहे, त्यांचे दात किडतील। तर मग चला म्हटलं आज रक्षाबंधन स्पेशल आपण एक छान अशी डोनटची रेसिपी आम्ही अगोदर पण शेअर केलेली आहे पण त्याला भरपूर दिवस झाले आणि त्याच्यानंतर आपली बरीच फॅमिली वाढलेली आहे। तर मस्त अगदी घरातल्या साहित्यांमध्ये घरच्या घरी अगदी मार्केट बेकरी स्टाईल डोनट कसे बनवायचे एकदा बनवले की तुमचे मुलं किंवा तुमचे फॅमिली मेंबर तुम्हाला पुन्हा पुन्हा मागणार आहेत। आणि फक्त डोनट्सच नाही बरं का, आपण आहे ना विविध फ्लेवरचे चॉकलेट सुद्धा पाहणार आहोत। तर मी छान असे अगदी झटकीपट होणारे चॉकलेट सुद्धा बघणार आहोत। अगदी जी 10वी 12वीतले मुली सुद्धा डोनट आणि चॉकलेट ह्या दोन्हींची रेसिपी इझिली ट्राय करू शकतात आणि पहिल्याच ट्राय मध्ये एकदम परफेक्ट होईल असं माप सांगणार आहे तुम्हाला। चला तर मग आता उशीर न करता आपण पाहूयात रक्षाबंधन स्पेशल चॉकलेट आणि डोनट्स कसे बनवायचे। बनवून आपण रक्षाबंधनच्या दिवशी घरामध्ये पण बनवू शकतो आणि आपल्या माहेरी पण घेऊन जाऊ शकतो। तर आज आम्ही माहेरी नेण्यासाठीच बनवत आहोत है ना स्वाती? थोडस जास्त क्वांटिटी मध्ये आम्ही बनवतोय डोनट्स। चला मग बघूयात कसे बनवायचे। तर इथे 1 कप मी ना साखर घेतलेली आहे। तर ही साखर आता आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची, थोडक्यात त्याची पिठी साखर करून घ्यायची आहे। तर कप नसेल तर तुम्ही घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता। तर इथे चाळणीमध्ये ना मी 2 कप मैदा घेतलेला आहे। 2 कप मैद्याला 1 कप पिठी साखर। तर इथे पहा पिठी साखर मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेतलेली आहे आणि ती सुद्धा याच्यामध्ये मी आता ऍड करते। त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे मैदा आणि साखर टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला ½ टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि बेकिंग सोडा टाकल्याच्या नंतर 1 टीस्पून इथे बेकिंग पावडर टाकलेली आहे मी। ½ टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर। त्यानंतर 1 चिमूटभर इथे मी मीठ टाकलेलं आहे कारण कुठलाही गोडाचा पदार्थ ना 1 चिमूटभर मिठाशिवाय अधुरा आहे। 1 चिमूटभर मीठ त्यामध्ये ऍड केलं की छान अशी त्याला टेस्ट येते। नंतर हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपले इथे तयार आहे। तर छान मी याला चाळून घेत आहे। आपण जेव्हा मैद्याचा कुठलाही पदार्थ करतो ना तर चाळून घेणं खूप महत्त्वाचं असतं कारण मैद्यामध्ये छोटे छोटे किडे कचरा असं काही ना काही असतंच। आणि थोडीशी साखर पहा मिक्सरमधनं बारीक केली तर ती सुद्धा साईडला निघली। तर इथे 4 टेबलस्पून मी आहे ना रिफाइंड ऑइल केलेलं आहे। तुम्ही घी टाकू शकता, बटर टाकू शकता, पण मी इथं रिफाइंड ऑइल ऍड केले 4 टेबलस्पून। रिफाइंड ऑइल ऍड केल्याच्या नंतर छान असं तेल मी ह्या मैद्याला म्हणजे असं चोळून घेते। यामध्ये आपण ईस्टचा वगैरे वापर करणार नाही तरी सुद्धा हे डोनट्स अगदी मार्केट स्टाईल होणार, दिसणार सुद्धा आणि चवीला सुद्धा अगदी तसेच लागतात। तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दही। तर इथं मी अर्धा कप दही घेतलं होतं आणि नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दही आहे हे, अजिबात आंबट दही नाही। एकदम ताजं फ्रेश आणि घट्ट दही पाहिजे आपल्याला डोनट्स बनवायला। फ्रीजमधलं दही एकदम काढून घ्यायचं नाही, बनवायच्या अगोदर 1 घंटाभर बाहेर मी ठेवलं होतं याला आणि ते घेतलेलं आहे। अर्धा कप दही मी इथं घेतलंय आणि थोडं थोडं ऍड करत मी चाललेले आहे। तर हे इथं पहा चपातीला आपण जसं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला पीठ इथं मळायचंय। तर इथं मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता जर आपल्याकडे वेळ असेल तर याला 1 तास ठेवायचा आणि जर वेळ नसेल तर अर्धा तास ठेवलं तरी चालेल। तर याला आता मी झाकून 1 घंट्यासाठी रेस्टला ठेवणार आहे। तर इथं पहा ऑलमोस्ट 1 घंटा होऊन गेलेला आहे आणि किती छान असं आपलं पीठ मस्त भिजलंय, फुगलंय सुद्धा। आता आपण याचे डोनट्स बनवायला घेऊयात। तर मार्केटमधले जे डोनट्स असतात ना त्याच्यामध्ये ईस्टचा वापर खूप सारा केलेला असतो आणि त्यामुळं जास्त जर मुलांच्या खाण्यात आलं तर पोटदुखीचा सुद्धा प्रॉब्लेम होतो। तर इथं आपण एकदम नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे। तर इथं पहा एक जाडसर अशी पोळी मी लाटून घेत आहे। कुठल्याही पद्धतीचा साचा वगैरे लागणार नाही, अगदी घरातल्या सामानांपासूनच हे डोनट्स अगदी बेकरी स्टाईल रेडी होतात। तर इथं पहा अशी जाडसर पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि असा एक शार्प ग्लास, सगळ्यांच्याच घरामध्ये असे शार्प ग्लास असतात, त्याने मी डोनट्स कट करून घेत आहे अगदी मीडियम साईजचे। त्यानंतर मधला शेप कसा द्यायचा, तर मधला शेपला घरामध्ये बिस्लरीच्या ज्या बॉटल असतात किंवा औषधांचे बॉटलच्या झाकण असतात तर ते घेतलेलं आहे आणि मध्ये असा राऊंड मी कट करून घेत आहे जेणेकरून याला प्रॉपर डोनटचा शेप येईल। बाजारामध्ये डोनट शेपर सुद्धा मिळतात
ऑनलाईन पण आहेत. पण जर होतं या पद्धतीने तर काय गरज मला नाही वाटत लागन त्याची, कारण याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बनवल्याच्या नंतर तुम्हीच फरक पाहणार आहात. एकदम सेम टू सेम आहे. या जाडीचा आपल्याला डोनट पाहिजे, सगळ्या साईजनी इक्वल पाहिजे, म्हणजे फुगल्यानंतर तो अगदी छान दिसतो. तर सगळे डोनट्स मी इथं बनवून ठेवलेले आहेत. त्यानंतर तेल आपल्याला एकदम हलकं तेल तापलेलं पाहिजे. एकदम जास्त उकळत्या तेलामध्ये किंवा जास्त तेल तापलेलं असतं त्याच्यामध्ये डोनट्स एकदम टाकायचे नाहीत. ते तसे जर टाकले आपण एकदम गरम तेलामध्ये तर ते वरनं तर आपल्याला भाजल्यासारखे दिसतात, चांगले छान फ्राय झाल्यासारखे दिसतात, कलर आल्यासारखा दिसतो, पण आतमधनं ते कच्चेच राहतात. तर एकदम बारीक गॅसवरती मी छान असे डोनट्स तळले. तेलामध्ये टाकल्याच्या नंतर हे आपोआप 1 ते 1.5 मिनिटांनी फुगून वरती येतात. आपण तेलामध्ये टाकल्या ते खालीच राहतात, पण ज्यावेळेस हे छान असे खालच्या साईडने फ्राय होतात ना, ते आपोआपच वरती येतात. वरती येऊपर्यंत आपल्याला त्याला अजिबात टच करायचं नाही, कारण ते इतके सॉफ्ट असतात ना, लगेच तुटायची शक्यता असते. आपोआपच ते जागा सोडून असे वरती येतात. तर इथं पहाला चॉकलेट बनवण्यासाठी मी काय घेतलेलं आहे, व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे मोडेचं, आणि एक डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे. तर इथं आज आपण 2 फ्लेवरमध्ये चॉकलेट डोनट्स पाहणार आहोत. त्यामुळे मी इथं 2 प्रकारचे चॉकलेट घेतलेले आहेत. बाजारामध्ये मँगो कंपाऊंड येतं, मँगो फ्लेवरचं, ऑरेंज फ्लेवरचं येतं, पायनॅपल फ्लेवरचं सुद्धा आहे, पण शक्यतो हे 2च फ्लेवर डोनटमध्ये छान वाटतात. तर मी आता दोन्ही चॉकलेटच्या 2-2 ब्रिक घेत आहे. तर एक ब्रिक मी इथं तोडलेली आहे, दुसरी सुद्धा तोडणार आहे आता. तर याला छान असं आपल्याला छोटं छोटं कट करून घ्यायचं. तुम्ही किसनीने ग्रेट करून घेतलं, किसनीने याचा किस करून घेतला छोटा तरी चालेल. किसनीने जर केलं ना तर आपल्याला मेल्ट व्हायला म्हणजे जास्त त्रास होत नाही, पटकन असं मेल्ट होतं. तर हे पहा, व्हाईट कंपाऊंड हे असं आहे, आणि जे डार्क आहे ना ते डार्क कलरचं आहे. तर याच्या आपण आता पुढे चॉकलेट सुद्धा पाहणार आहोत मस्त यापासूनच. तर अगोदर आपण डोनट्स बनवूयात आणि मग चॉकलेट्स बनवूयात. तर इकडं आमचं 2 in 1 काम चाललंय. डोनट सुद्धा छान असे फ्राय होत आहेत, आणि इकडे चॉकलेट सुद्धा आम्ही म्हणजे कट करायचं काम चाललंय. तर एक साईड छान भाजल्याशिवाय दुसरी साईड आपल्याला अजिबात पलटी करायची नाही, नाहीतर मग ते व्यवस्थित होत नाहीत, म्हणजे शेप पण व्यवस्थित येत नाही, तर ते तुटतात पण. त्यामुळे एक साईड छान भाजल्याच्या नंतरच दुसरी साईड आपल्याला पलटी करायची. तर इथे पहा, चाकूच्या सहाय्याने मी कट करते, आणि चॉकलेट छान असं कट करून ठेवले. आणि डोनट पहा, मस्त असा डोनट्सला आपल्या कलर आलेला आहे छान. इतकाच रंग येईपर्यंत तळायचे, कारण हे आणखी जर आपण ठेवले ना तर थोडेसे जास्त ब्राऊन झाल्यावर चांगले लागत नाही. त्याच्यामुळे असाच रंग ठीक आहे डोनट्सला फ्राय करायला, कारण नंतर सुद्धा एक 4-5 मिनिटं त्याची कुकिंग प्रोसेस आतल्या आत चालू असते गरम तेलाने, तर त्याला रंग आपोआपच डार्क होऊन जातो. तर डोनट्स इथं छान सगळे बनवून झालेत, आणि अगदी मस्त असे थंड सुद्धा झाले. थंड झाल्याच्या नंतर आता याला आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर हे पहा, असे सुद्धा खाऊ शकता तुम्ही, मुलांना जर आवडले. पण मुलं चॉकलेट शिवाय अजिबात खाणार नाहीत, चॉकलेट शिवाय याला मज्जाच नाही. तर इथं चॉकलेट पहा कट करून ठेवले. याला आता आपण मेल्ट करूयात. तर डबल बॉयलर मेथडने मेल्ट केलं तरी चालेल, किंवा 1 चमचा गरम दूध याच्यामध्ये टाकलं तरी चालेल, पण मी इथे डबल बॉयलर मेथडनेच हे मेल्ट करून घेणार आहे. तर इथं मी ना गरम पाणी टाकलेलं आहे. एकदम कडक पाणी पण नाही पाहिजे आणि एकदम कोमट पण नाही पाहिजे. आपलं जसं आंघोळीला पाणी आपण घेतो ना तसं पाणी पाहिजे. काय होतं, एकदम कडक पाणी जर आपण टाकलं आणि त्याच्यामध्ये चॉकलेट जर ठेवलं तर एकदम जास्त हीट जर लागली ना ओव्हर चॉकलेटला, तर त्याचा पुन्हा असा दगड होतो, चॉकलेट मेल्ट होत नाही. बरेच जण ज्यावेळेस स्टार्टिंगला बनवतात त्यांना समजत नाही ते का होतं, ते आपण जास्त गरम पाणी यूज करतो त्याच्यामुळे होतं. तर ह्या सगळ्या चुका माझ्याकडनं पण स्टार्टिंगला झालेल्या आहेत. पण एक बनवून बनवून माणसाला काय म्हणतात ना, अनुभव येतो. तर हे पहा, बाउल मी मध्येच उचलते पण आहे, म्हणजे उचलत पण आहे प्लेटमधनं वरती, आणि पुन्हा एक 5-6 सेकंदांनी खाली पण ठेवते. म्हणजे थोडक्यात जास्त हीट लागू देत नाहीये मी चॉकलेटला, ते आपाप गरमीने मेल्ट होतं. जास्त हीट लागली की याचा दगड झालाच म्हणून समजा. तर कंटिन्यू याला हलवत पाण्यामध्ये काही सेकंड ठेवून काही वरती घेऊन असं मी याला पाहे चॉकलेट गनाश आपलं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने व्हाईट चॉकलेट सुद्धा आपल्याला मेल्ट करून घ्यायचं. व्हाईट चॉकलेटला थोडासा मेल्ट व्हायला वेळ लागतो कम्पेअर टू डार्क चॉकलेट, कारण हे म्हणजे जास्त वेळ नाही, 1-2-3 मिनिटं एक्स्ट्रा लागतात. तर याला सुद्धा मी अशाच पद्धतीने मेल्ट केले, थोडंसं पाण्यामध्ये ठेवून थोडंसं उचलून. तर इथं सुद्धा पहा आपलं व्हाईट चॉकलेट गनाश सुद्धा रेडी झालेलं आहे. आता आपल्याला सगळे छान असे डोनट थंड झाल्याच्या नंतर चॉकलेट गनाशमध्ये डिप करायचे. चॉकलेट आपले जे डोनट्स आहेत ते पूर्णपणे थंड झालेलेच हवेत आपल्याला. जर आपण गरम गरम याच्यामध्ये जर मेल्ट केलं चॉकलेट गनाशमध्ये तर हे एकदम म्हणजे चॉकलेट डोनट्सवर बसत नाही, मेल्ट होऊन खाली पडतं. तर इथं मी एक नेट घेतलेली आहे, असेल तर घ्या, नाही तर नसली तरी प्लेटमध्ये ठेवले तरी चालेल. डायरेक्ट काय होतं, एक्स्ट्राचे चॉकलेट आहे ना ते खाली नेटमधून प्लेटमध्ये पडतं आणि त्याचा परत पुन्हा वापर आपण करू शकतो, म्हणून मी इथं नेट ठेवलेली आहे. तर सगळे डोनट्स मी चॉकलेटमध्ये आता छान असे कोट करून घेत आहे. तर इथं दोन्ही फ्लेवरमधले आपले डोनट्स मस्त असे
चॉकलेटमध्ये कोट होऊन रेडी आहेत. आता मी आहे ना हे जे उरलेलं थोडंसं चॉकलेट गनाश होतं ना ते एका पायपिंग बॅगमध्ये भरते. तर इथं पायपिंग बॅग आहे ना छोटीशी मी प्लास्टिकची घरीच तयार करून राहिले, कारण एखाद चमचा आपल्याला मोठ्या पायपिंग बॅगमध्ये टाकायचं म्हणल्याच्या नंतर ना सगळं ते पायपिंग बॅगलाच चिकटल, खाली येणार नाही. त्यामुळे छोटासा कोन मी अगदी मेहंदीचा कोन जसा करतो ना अगदी तसंच मी इथे छोटा कोन बनवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे उरलेलं चॉकलेट गनास होते 1 ते 1.5 चमचा ते टाकले आणि अशा पद्धतीच्या लायनिंगची डिझाईन मी करून घेत आहे, कारण मार्केटमधले जे डोनट्स असतात त्याच्यावरती अशाच पद्धतीची लायनिंगची डिझाईन केलेली असते. तर इथं व्हाईट चॉकलेटवरती मी जे डार्क कंपाऊंड आहे त्यांनी डिझाईन करणार आहे आणि जे डार्क कंपाऊंड आहे त्याच्यावरती व्हाईट चॉकलेटने डिझाईन करणार आहे. आपण थोडंसं याला अजून डेकोरेट सुद्धा करणार आहोत रेनबो जे स्प्रिंकलर्स आहे त्याने. त्यानंतर जे व्हाईट चॉकलेट होतं, व्हाईट गनाश होतं चॉकलेट गनाश, ते मी पायपिंग बॅगमध्ये टाकले आणि यांनी सुद्धा आता जे डार्क चॉकलेट होते आपले हे जे डोनट्स होते डार्क डोनट्स त्याच्यावरती आता मी डिझाईन बनवून घेत आहे. हे ऑप्शनल आहे, थोडंसं दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतं म्हणून मी करत आहे. नाही केलं तरी चालेल आणि काही टेस्टमध्ये वगैरे काहीही फरक पडत नाही. फक्त मुलांना, लहान मुलं थोडेसे पाहून मार्केट स्टाईल दिसल्याच्या नंतर जास्त अट्रॅक्ट होतात म्हणून. त्यानंतर इथं मी काही रेनबो स्प्रिंकलर्स आहेत ते याच्यावरती टाकून घेत आहे. तर हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण एक अट्रॅक्ट होण्यासाठी कुठलीही डिश दिसायला सुंदर असली की त्याच्याकडे आपण पटकन अट्रॅक्ट होतो. तर एक अट्रॅक्ट होण्यासाठी हे सुद्धा कलर स्प्रिंकलर्स आहेत जे की आपण केकवरती वगैरे यूज करतो, ते थोडेसे मी याच्यावरती टाकून घेत आहे जेणेकरून याचं लुक एकदम मार्केट स्टाईल दिसेल. तर इथं पहा आपले दोन्ही फ्लेवरचे डोनट्स छान असे रेडी झालेले आहेत. तर याला आता चॉकलेट असं वरती जरी ठेवलं तरी छान असं सेट होतं थंडीच्या दिवसामध्ये, पण उन्हाळा असला तर आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं याला फ्रीजमध्ये ठेवावंच लागतं. तर आता सुद्धा हे छान असं सेट होण्यासाठी ना, म्हणजे आपण खाताना हे हाताला नाही लागलं पाहिजे इतकं छान असं हे ड्राय झालं पाहिजे, त्या करताना याला एक 15 ते 20 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवत आहे. फ्रीजरमध्ये नाही ठेवले, फ्रीजमध्ये ठेवले. 15 ते 20 मिनिटात हे छान असे सेट होतात, म्हणजे ज्यावेळेस आपण खाऊ ना त्यावेळेस ते हाताला वगैरे त्याचं चॉकलेट चिटकत नाही, त्यामुळं बाकी दुसरं काही रिझन नाही आहे. तर इथं आता मी छान असं पॅकिंग करणार आहे, कारण रक्षाबंधनला याला घेऊन जाणार आहोत आम्ही, त्याच्यामुळे पॅकिंग थोडंसं छान असलं पाहिजे, कारण देताना ते थोडंसं छान दिसलं पाहिजे. तर इथं घरामध्येच माझ्याकडे एक डब्बा होता जो की जी आईस्क्रीम केक असतो ना तो त्याचे 4-5 डबे माझ्याकडे स्पेअरमध्ये पडलेले होते. तर असं काही करायचं असेल, असं कुणाला काही द्यायचं असलं ना तर याच डब्यांमध्ये आम्ही पॅक करून देत असतो. तर आता हे सगळं चाललेलं आहे मुलांसाठी, कारण आमच्या तिन्ही मुलांमध्ये एकच बहीण आहे, ती म्हणजे आमची परी, माझ्या बहिणीची मुलगी. तर मग तिच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, पाहिल्याच्या नंतर खुश होईल. तर आता रेड कलरची रिबीन नव्हती त्यामुळे मी इथं आता घरामध्ये जी गोल्डन कलरची रिबीन होते त्याने थोडासा हा बॉक्स डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक सिंपल, एक पटकन झटकीपट 5 मिनिटात त्याला स्टॅपलरने पिना लावून ना थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न केले. बाकी मार्केटमध्ये तर आजकाल पॅकिंगचे खूप छान छान असे बॉक्स मिळतात, अगदी 500 रुपयापर्यंत आहे, 100 रुपयापासून. तर असं छोटंसं काही बनवून आपण असे अट्रॅक्टिव्ह जे बॉक्स असतात त्याच्यामध्ये पॅक केलं तर अगदी छान दिसतं देताना सुद्धा, आणि घेणाऱ्याला सुद्धा खूप छान असं स्पेशल काहीतरी गिफ्ट वाटतं. तर आता छान मस्त अशी पॅकिंग झाली. याला आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, कारण आम्ही याला उद्या घेऊन जाणार आहोत, त्यामुळे मग आता ठेवून देते फ्रीजमध्ये. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी वेगळी काहीतरी रेसिपी म्हणजे डोनटची, आणि आपले डोनट इथं सगळे तयार झालेले आहेत. छानपैकी मस्त पॅक केले, फ्रीजमध्ये ठेवून दिले, मुलांना काही साईडला ठेवले. म्हटलं मग एकदा पॅक केल्याच्या नंतर उघडायला नको, डबल काम वाटतं. तर आता आपण मस्त असे चॉकलेट पाहूयात. तर डोनट मध्ये जे आपण कंपाऊंड वापरले ना तेच चॉकलेट मध्ये वापरणार आहोत. तर इथे पहा 2-2 ब्रिक आपल्या डोनट्सला गेले आणि बाकीचे उरलेले आहेत. तर इथे एक्स्ट्रा मी घेतलेला आहे फक्त मिल्क कंपाऊंड. व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड हे अगोदरचेच होते जे आपण डोनट्समध्ये वापरले, फक्त एक्स्ट्रा इथं मिल्क कंपाऊंडचा वापर करायचा. तो का पुढे सांगते. तर इथे एक ब्रिक घेतलेली आहे मी. एक ब्रिक पहा मिल्क कंपाऊंडची घेतलेली आहे, ही मधली एक ते 1.5 ब्रिक डार्क कंपाऊंडची घेतलेली आहे. तर ह्या 2 मिक्स करून आपल्याला चॉकलेट बनवायचे. तर ते मिक्स करून का बनवायचं पुढे सांगते मी. आणि 2 ब्रिक इकडं साईडला दुसऱ्या फ्लेवरचा आपल्याला बनवायचा आहे, राजभोग चॉकलेट, त्याच्यासाठी साईडला घेतलेला आहे. तर हे सुद्धा चॉकलेट ना आपल्याला डबल बॉयलर मेथडनेच मेल्ट करून घ्यायचे. त्या अगोदर छोटं छोटं आपल्याला कट करून घ्यायचे. कट करण्यापेक्षा किसणीने जर किसलं तर आणखी छान. जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तर शक्यतो चॉकलेट किसूनच घ्या बारीक किसणीने, कारण जसं की अगोदर पण सांगितलं चॉकलेट एकदम जास्त हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं ना तर त्याचा लगेच दगड बनतो, आणि मग पहिल्या टाइम जे ट्राय करते त्याला समजत नाही, अरे त्यांचं तर वितळलं होतं आणि मग मी आता बनवते तर माझ्या चॉकलेटचा दगड कसा काय झाला. हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना फेस करावा लागतो. मी पण ज्यावेळेस नवीन शिकले तेव्हा मला पण माझे अनुभव आलेले आहेत हे. तर शक्यतो किसून घ्या छोटं छोटं.
तर इथं मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड दोन्ही आपल्याला एकत्र मेल्ट करून घ्यायचं आहे. तर चॉकलेटच्या बिझनेसमध्ये ना खूप सारं मार्जिन आहे. आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये ना, म्हणजे समजा कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो. एखाद्या दुकानवाल्याशी कॉन्टॅक्ट करून वगैरे अशा पद्धतीचे चॉकलेट आपण बनवू शकता, किंवा केकचा कुणाचा बिझनेस असेल तर हे अशा पद्धतीचे चॉकलेट आपण त्याच्यामध्ये बनवून देऊ शकतो. तर इथं पहा, किशमिश मी थोडेसे कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे, आणि ते मी हे जे डार्क कंपाऊंड आपण मेल्ट करून घेतलेलं आहे ना डबल बॉयलर मेथडने, त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल. तर इथं पहा, अशा पद्धतीचे हे मोल्ड मार्केटमध्ये मिळतात. ऑनलाईन पण खूप सारे आहेत. फक्त चांगल्या क्वालिटीचे सिलिकॉन मोल्ड याला म्हणतात. चांगल्या क्वालिटीचे सिलिकॉन मोल्ड आपल्याला इथं घ्यायचं आहे, आणि हे सगळं चॉकलेट जे आपण मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर चॉकलेट बनवणं ना खूप सोपं आहे. अगदी लहान मुलीसुद्धा सहज याला बनवू शकतात. खूप छान असा बिझनेस आहे. घर बसल्या जर काही महिलांना, काही ज्या हाऊसवाईफ आहे, काही करायची इच्छा आहे ना, तर अशा पद्धतीचं तुम्ही हे चॉकलेटचा बिझनेस आरामशीर करू शकता. सगळ्या टाईपचे चॉकलेट, एक 5-6 व्हरायटीचे चॉकलेट जर तुम्ही ठेवले आणि छान असे अट्रॅक्टिव्ह पॅकिंग करून जर दुकानांमध्ये दिले ना, तर खूप छान असा म्हणजे बिझनेस एक सुरू होतो. तर चॉकलेटचा बिझनेस सुद्धा मी काही वर्षापूर्वी केलेला आहे, एक 4 ते 5 महिने, आणि खूप सारं प्रॉफिट त्याच्यामध्ये कमवलेलं आहे. तर ज्या कोणी ताई केकचा समजा बिझनेस करत असतील तर काही चॉकलेट्स असे बनवून तुम्ही एक चॉकलेट कॉम्प्लिमेंटरी म्हणून केक बरोबर देऊ शकता, आणि त्यांना असं सांगू शकता की आम्ही असे चॉकलेट बनवतो, तुम्हाला आवडल्यास तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता. तर त्यांना जर आवडले तर ते 100% तुम्हाला ऑर्डर देतील. तर इथे पहा, काजूचे मी छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत तुकडे, आणि याला राजभोग चॉकलेट म्हणतात. इतकं सुंदर, इतकं छान आणि इतकं टेस्टी लागतं हे चॉकलेट झाल्याच्या नंतर. माझं फेवरेट चॉकलेट आहे हे जे राजभोग चॉकलेट आहे. डार्क चॉकलेटपेक्षा मला हे खूप आवडतं. आणि हे सुद्धा आता मी नाही का पायपिंग बॅगमध्ये भरलंय, आणि पटपट असं चॉकलेट मोल्डमध्ये टाकून घेते. चमच्याने टाकण्यापेक्षा पायपिंग बॅगमध्ये टाकून आपण जर बनवलं तर जास्त वगैरे असं पटपट पण होतं, आणि खाली इकडे तिकडे सांडत पण नाही. तर व्हाईट चॉकलेट आहे ना आपलं असं पटकन हे होतं, काय म्हणतात त्याला, पटकन असं ते जमतं, त्याचं पटकन असं घट्ट गोळा होतो. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे. तसं जे डार्क चॉकलेट आहे ना ते इतकं पटकन असं घट्ट होत नाही, तसं व्हाईट चॉकलेट पटपट असं घट्ट होतं. उन्हाळ्यामध्ये शक्यतो जास्त प्रॉब्लेम येत नाही. उन्हाळ्यात तसं ते म्हणजे मेल्टच राहतं. चॉकलेट मोल्डमध्ये सगळं चॉकलेट टाकल्याच्या नंतर हे छान त्याला आपल्याला व्यवस्थित असं टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे खाली आपटून घ्यायचं, जेणेकरून हे ना याच्यामध्ये एअर वगैरे कुठं राहणार नाही, आणि इक्वल सगळं जो शेप आहे मोल्डचा त्याच्यामध्ये ते स्प्रेड होईल. त्यानंतर इथं अर्धा घंटा आपल्याला हे सगळे मोल्ड आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. एकदम छान असे अर्धा तास झाल्याच्या नंतर आपण पाहूयात की आपले चॉकलेट कसे बनलेत ते. तर चॉकलेट आपले तिकडे मस्त असे सेट होत आहेत, तोपर्यंत आपण पॅकिंगची तयारी करूयात. तर पॅकिंग सुद्धा काही नाही, 5 रुपयाचा जो गिफ्ट पेपर असतो त्याच्यामध्ये केले तरी चालेल, किंवा चॉकलेट पॅकिंगचे सुद्धा मिळतात मार्केटमध्ये. जिथं केकचं वगैरे शॉपमध्ये सामान मिळतं ना, तिथं चॉकलेट पॅकिंगला सुद्धा हे असे पेपर मिळतात, छोटे छोटे स्क्वेअर कट केलेले. पण काही 5 रुपयाचं जर हे असं घरामध्ये असलं, किंवा गिफ्ट पेपर सगळ्यांच्याच घरात असतात, स्क्वेअर कट करून आपण घरी सुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने पहा, मी छोटे छोटे स्क्वेअर आपले चॉकलेट सेट होत आहेत, तोपर्यंत म्हटलं करून घ्यावे, आणि त्याच्यानंतर आपण मस्त अशी सुंदर अगदी अट्रॅक्टिव्ह वाटणारी पॅकिंग करणार आहोत. तर इथे पहा, छान आपले चॉकलेट मस्त असे सेट झालेले आहेत, थोडक्यात कडक झालेले आहेत. एक 25 मिनिटातच मी बाहेर काढले. तुम्हाला एक दाखवते किती छान असं मस्त आपलं चॉकलेट सेट झाले. तर आता सगळ्या चॉकलेट्सला मी डिमोल्ड करून घेणार आहे, आणि मग डिमोल्ड केल्याच्या नंतर आपण याची पॅकिंग करून घेऊयात. अगदी छान. याच्यामध्ये मी जसे काजू टाकले ना, तुम्ही बदाम टाकू शकता, किंवा मग जे जेली चॉकलेट मिळतं ना ती स्ट्रॉबेरीचं, ते सुद्धा कट करून तुम्ही याच्यामध्ये मध्ये मध्ये एक इन्सर्ट करू शकता. क्रिएटिव्हिटी तुमची आहे, तुम्ही याच्यामध्ये काहीही ॲड करू शकता. पिस्त्याचे काप, अक्रोडचे काप याच्यामध्ये टाकू शकता. ड्रायफ्रूटचं जर ज्याला आवडत असेल, किंवा मिक्स जे ड्रायफ्रूट आहे मिक्स करून सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. तर इथं पहा, हे जे बेबी चॉकलेट आहे तर खूप छान असा मोल्ड आहे हा. आमच्या ध्रुवला खूप आवडतात. बेबीचा शेप येतो, अगदी छोट्या बाळाचा शेप. त्यानंतर इथं हार्ट शेप आहे, पुन्हा फ्लावरचे शेप आहे. बऱ्याच शेपमध्ये म्हणजे व्हरायटी आहे. अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती किंवा मग मेशोवरती सुद्धा हे जे मोल्ड आहेत ना, हे इझिली अवेलेबल आहेत. फक्त चांगल्या क्वालिटीचे घ्या. इथं पहा, पानांचं शेपचं मोल्ड किती सुंदर आहे. हे चॉकलेट पाहताच अगदी किती छान वाटते. 2 शेपचे पानं आहे त्याच्यामध्ये, लिव्ज खूप मस्त याचा शेप आहे. अगदी छान वाटतं पाहायला सुद्धा, आणि खायला तर खूप सुंदर आहेच आहे. त्यानंतर इथे पहा, लव शेपचं इथे किती छान असं आहे पहा मोल्ड. एका मोल्डमध्ये असे बऱ्याचशा डिझाईन आहेत. स्ट्रॉबेरी डिझाईन, म्हणजे मुलांना आवडतील असे भरपूर डिझाईन्स मध्ये अवेलेबल आहेत हे चॉकलेट मोल्ड. फक्त सिलिकॉन मोल्ड सिलेक्ट करताना उत्कृष्ट दर्जाचं सिलेक्ट करा, नाही तर काय होतं, आपण गरम गरम चॉकलेट त्याच्यामध्ये टाकतो, किंवा चॉकलेट बनवून झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ते गरम पाण्यामध्येच वॉश करावे लागतात. ते तसं निघत नाही, तर त्यावेळेस मग ते मेल्ट होण्याची शक्यता असते, आणि मग मेल्ट जर झालं
तर मग चॉकलेटमध्ये जाऊन ते पोटामध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे चांगलं उत्कृष्ट दर्जाचं सिलेक्ट करा. थोडेसे पैसे जास्त द्यावे लागले तरी चालेल, 5-50 रुपये, पण चांगल्या क्वालिटीचेच घ्या, कारण इथं सवाल आपल्या म्हणजे मुलांच्या खाण्याचा असतो. तर इथं जे गिफ्ट पेपरचे 5 स्क्वेअर मी कट करून ठेवले होते ना, त्यामध्ये आता चॉकलेट मस्त असे हे पॅक करते. फॉईल पेपरमध्ये केले तरी चालतील, पण फॉईल पेपरमध्ये केल्याच्या नंतर ते म्हणजे एक मार्केट स्टाईल त्याला लुक येणार नाही, म्हणून मी इथं जो गिफ्ट पेपर आहे तो यूज केलेला आहे 5 रुपयाचा. घरामध्येच होता, आणायची पण गरज लागली नाही. आणि गिफ्ट पेपरचीच एक पट्टी कापून अशी साईडला गाठ दिलेली आहे. तर अशा प्रकारे चॉकलेट पॅकिंग अगदी मार्केट स्टाईल दिसते. कुणाला वाटतही नाही की घरून चॉकलेट घरीच बनवलेले आहे, ते होममेड आहेत. खाणाऱ्याला तर अजिबात समजत नाही. आता म्हणजे 1-1.5 ब्रिकमध्ये ना माझे जवळजवळ इथं 100 ते 120 चॉकलेट तयार झालेले आहेत. आणि सगळे मी याच पद्धतीने पॅक करून घेत आहे, आलटून पलटून, म्हणजे 2 कलर दिसेल. कारण ह्या कागदाला आहे ना, एक साईडने व्हाईट कलर होता आणि एक साईडने हा राणी पिंक कलर होता. तर काही इकडच्या साईडने काही तिकडच्या साईडने असं मी पॅक करून घेतले. आता याला थोडंसं आणखी देताना छान वाटायला पाहिजे, त्यासाठी मार्केटमध्ये खूप सारे डिझायनर बॉक्स सुद्धा अवेलेबल असतात. मिठाईचे बॉक्स आणले तरी चालेल, किंवा मग चॉकलेटचे पण आपल्याला बघा कोणी कोणी दिवाळीच्या वेळेस बॉक्स वगैरे देतात. तर मग ते सुद्धा बॉक्स जर आपण जपून ठेवले ना, खूप छान छान असे डेकोरेटिव्ह बॉक्स असतात, तर अशा वेळेला ते कामं येतात. तर आता माझ्याकडे सुद्धा एक केकचा बॉक्स होता घरामध्ये, त्यामध्येच मी पॅक करून तुम्हाला दाखवते. तर सोनपापडीचे जे बॉक्स असतात छोटे छोटे, जे यूज अँड थ्रो आले, तर हा जो बॉक्स आहे ना, तो याच्यामध्ये एक केक आला होता घरामध्ये, मोठा केक होता ड्रायफ्रुट्सचा. तर तो मी जपून ठेवला होता. असंच म्हणजे काही असतात डबे की ते शेपने वगैरे अट्रॅक्टिव्ह थोडेसे दिसतात चांगले बाहेरनं काही आणल्याच्या नंतर, मग ते आम्ही फेकत नाही, आमच्या स्टोर रूममध्ये असतात पडलेले. तर मग अशा वेळी ते हे सगळे डबे काढून आपण त्याचं युटिलाइज करू शकतो. तर सकाळी धुवून असं ठेवला होता. आणि याच्यामध्ये पहा, आता चॉकलेट पॅक केल्याच्या नंतर आपल्याला द्यायला पण छान वाटतं आणि समोरच्याला घ्यायला सुद्धा असं वाटतं अरे वा काहीतरी स्पेशल आहे. त्यानंतर हे एक माझ्याकडे आहे की थोडक्यात त्याला बटवा म्हणतात, खाली हार्ट शेपचं असं हे दिलेलं आहे. 160 रुपयाला याला मी 5 वर्षापूर्वी घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये मग असं चॉकलेट वगैरे कधी काही असलं इव्हेंट, कुणाला काही द्यायचं असलं घरातल्या घरात गिफ्ट वगैरे, ते याच्यामध्ये असं ठेवून देत असते मी. असं शॉपमध्ये गेल्याच्या नंतर ते मला आवडलं, तर म्हटलं घेऊन टाकावं, कशाला पण होईल. तर याच्यामध्ये सुद्धा आता बरेचसे चॉकलेट मी तुम्हाला पॅक करून दाखवते. तर खूप सारे म्हणजे असे छोटे छोटे बटवे सुद्धा मुलींना सुद्धा द्यायला आजकाल प्लास्टिकच्या डॉल वगैरे मिळतात अशा, त्याच्यामध्ये चॉकलेट असे भरून आपण देऊ शकतो. आता रक्षाबंधन जवळच येतंय. तर मैत्रिणींनो, हे इतके सारे चॉकलेट बनवायला ना मला 35 ते 40 मिनिटं लागलेले आहेत. काही जास्त भांड्यांचा पसारा वगैरे नाही, अगदी 2 बाउलमध्ये मेल्ट केलं की विषय संपला. मोल्ड फक्त आपल्याला नंतर वॉश करावे लागतात. कमीत कमी मेहनतीत इतके छान सुंदर आणि खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये कमीत कमी खर्चात इथं आपले चॉकलेट तयार झालेले आहेत. आय होप तुम्हाला जर आवडले असेल तर रक्षाबंधनला नक्कीच तुम्ही ट्राय करून तुमच्या भावाला किंवा मग छोट्या छोट्या मुलांना देऊ शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानतो.